या सगळ्याचा काही उपयोग नाही. हे सगळं तुमच्या आईंचं आधी भरपूर वेळा करून झालेलं आहे. पण त्यांना एक सांगा की हा भाऊराव त्याच्या तत्वापासून अजिबात ढळणार नाही. नीट ध्यानात ठेवा. धैर्य, हे असं करून ना तू माझ्या आजोबांचा अपमान करायलास. किती पण पैशानं विकत घेशील इतकी स्वस्त नाही त्यांची तत्व. भाऊंशी बोलतोय मी. दोन पुरुष बोलत असताना बाईनं गप गुमान बाजूला उभं राहायचं. हे तुझ्या घरी असेल तशी रीत, इथं नाही. इथं बायकांना कसलीच बंधनं नाहीत, कळलं? असो, तुला बाऊंचं उत्तर कळलंच असेल. येऊ शकतोस तू. ओके. नाही 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 धैर्य धैर्य राव. अहो तुम्ही तर लगेच निघाले. हा त्याने बसा ना, बसा, बोलू आपण बोलू आपण. भाऊ मी काय म्हणतोय, खरंच खूप चांगली ऑफर आहे. सावी, एकदा विचार करायला लागतोय आपण भाऊ. दादा, अरे काय बोलतोयस? कसला विचार करायचा? आपली शाळा विकत घ्यायला आले ते, शाळा देऊन टाकायची? या अनाथ पोरांच्या भविष्याचा सौदा करायचा? त्यांच्याच भविष्याचा बघत बसा तुम्ही. तिथं आपलं काय? त्याच प्रश्नाचं उत्तर तर सेट करून द्यायला आलोय मी. कसं आहे केतनराव, अहो एवढ्या पैशात तुमचं पुढचं सगळं आयुष्य आरामात जगू शकता तुम्ही. तुम्हाला वाटलं तर नवीन घर बांधू शकता तुम्ही. तुमचा छोटू अथर्व याचं कॉन्व्हेंट स्कूल मध्ये ऍडमिशन करून देऊ शकता. इज अ ब्रिलियंट बॉय. त्याचं फ्युचर सेट करू शकता तुम्ही. आणि सावी, तुझं ते काय ते चॅनल आहे त्यासाठी तू नवीन 1500 स्क्वेअर फीटचा स्टुडिओ टाकू शकतेस. तुझंही फ्युचर सिक्युअर होईल. बरं चल, हा पैसा बाजूला ठेव. मी स्वतः तुला एक नवा कोरा करकरीत विथ एसी स्टुडिओ टाकून देतो. मग तर झालं. सी भाऊ, कसं आहे, आयुष्य हे इमोशनल तत्वांवर नाही, प्रॅक्टिकल विचारांवर चालतं. कसं आहे धैर्य, पैशानं सोन्याचं पाणी पण मिळतं. खरं ते पिता नाही येत ना. मग अशी हाच ग्लास बाजूला सारलास ना, त्याच ग्लासानं आधार दिला तुला. प्रॅक्टिकल राहून चैनीत जगता येतं, खरं समाधान नाही मिळत. आणि माझ्यासाठी समाधान सगळ्यात महत्वाचं. हे बघा,
आता एवढं सगळं झाल्यावर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल आणि ते न कळण्या इतपत अडाणी तुम्ही नक्कीच नाही का? हे बघा, आजचा दिवस शुभ आहे. आज आम्ही सरस्वतीची पूजा करतो, लक्ष्मीची नाही. त्या चहा वगैरे घेणार का तुम्ही? घ्यायलाच तर आलोय, पण मी जे घ्यायला आलोय ते तुम्ही द्यायला तयार. असो, हरकत नाही. CR. तुला साधी भाषा कळतच नाही वाटतं. हे पैसे तुमच्यासाठी नाही, भाऊ. माझ्या आईपेक्षा बेटर डील देतोय मी तुम्हाला. माझ्या माहितीनुसार तुमच्या शाळेत 100 आदिवासी विद्यार्थी शिकतात. त्यांची नावं चेक करा. प्रत्येक नावासमोर एक आकडा लिहिलाय, 10 लाख रुपये. नाही म्हणजे हे पैसे तुम्हालाच मिळतील, हे त्या व्यतिरिक्त. त्या पोरांचं आयुष्य असं अंधारात ढकलून कसं चालत नाही का? म्हणून प्रत्येकी 10 लाख रुपये देतोय मी. हो, तुमच्यासारखी मलाही त्यांची काळजी आहे. ह्या पैशात त्यांच्या शिक्षणाचा पुढचा सगळा खर्च भागेल, आयुष्य सेट होईल त्यांचं. आणि आता मेन मुद्दा, हे या शाळेच्या जागेचे कागदपत्र. आता नाही म्हणायचं नाही हा भाऊ. उचला पेन आणि करा सही यावर, उजळून टाक.